शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आंदोलनासाठी बच्चू कडू यांनी ट्रॅक्टर मार्च निघाला आणि हा ट्रॅक्टर मार्च सध्या नागपूरमध्ये पोहोचलेला आहे। नागपूरच्या जामठा परिसरामध्ये मी आहे आणि दृश्यांमध्ये आपण पाहू शकता बच्चू कडू यांच्या मार्चला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग मिळत आहे। शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा झाला पाहिजे यासह 25 मागण्यासाठी शेतकरी बच्चू कडू यांचे हे एल्गार सभा आहे। रविकांत तुपकर असो अनेक शेतकरी नेत्यांचा सहभाग यामध्ये दिसून येत आहे। मोठ्या संख्येने ट्रॅफिक जाम झालेला आहे, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलक हे या महाएल्गार सभेला साठी जमलेले आहे आणि चंद्रपूर असो व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आंदोलक येथे आलेले आहे। एकूणच बच्चू कडू काय संबोधित करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे। नागपूर तुळजापूर मार्ग पण पूर्णपणे बंद झालेला आहे, तसेच जबलपूर शिवनी हा मार्ग सुद्धा पूर्णपणे बंद झालेला आहे। जवळपास 3 तासापासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहे। जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत फक्त ट्रॅफिक जामच दिसत आहे, त्यामुळे कुठेतरी वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे। बच्चू कडू यांनी म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानापर्यंत पोहोचणार काही जर तोडगा निघाला नाही तर, परंतु अजूनपर्यंत तोडगा निघाला नाही। त्यामुळे बच्चू कडू समोर काय पवित्रा घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, जामठा, नागपूर।